नमस्कार मंडळी, मी शुभम त्रिंबककर पुन्हा एकदा कोकण कॅप्चर यूट्यूब चॅनलवर तुमचा मनापासून स्वागत करतोय। तर मित्रांनो, आज गुढीपाडवा असा सगळ्यात पहिला मी तुमका गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतोय। तर मित्रांनो, येणारा नवीन वर्ष तुमका सुख समृद्धी आणि आरोग्याचा लाभो हीच देवाकडे प्रार्थना करतोय। तर आजच्या व्हिडिओत मी तुमका दाखवणार आहे आपल्या वाडीतील लोक कशा प्रकारे एकत्र येऊन गुढी कशा प्रकारे उभारली जाता, आपली परंपरा कशा प्रकारे जपली जातात ते तुमका मी या व्हिडिओतनं दाखवण्याचा प्रयत्न करतोय। तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। आता मी इलय बघा नायकांच्या घराकडे। तर बघूया आता गुढीची काय तयारी झाली आहे काय बघा। महाराज आपले स्वागत आहे। सगळ्यांका गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तरी बघा आता तयारी चालू आहे गुढीची। हे बघा, ही सगळ्यात पहिली गुढीची काठी नाईक नाही हार केलो आहे बघा। खास चाप्याचा गोंड्याचा हार। तर हे यूट्यूबर बघू शकता, हे बघा आपल्या चॅनल अँगल करतात। याचा पण चॅनल आहे अथर्व नाईक पर्सनल ब्लॉग, यांका पण सबस्क्राईब करा। आणि हे बघा सोहम नाईक खास इले होत मागच्या व्हिडिओ देवपर्णीच्या बघलेला, म्हणजे सणांका यांका सुट्टी गावता। सणाक नाही तर कधी येतलास तुम्ही गावाक? सणाक यायचा असता गावाक, सुट्टी असतं बिंदाच यायचा। आता सोमवारपर्यंत सुट्टी आहे, 4 दिवस फिरायला यायचा आरामात गावात। आणि गुढीपाडव्याच्या काय कसं वाटतं तुका? गुढीपाडवा म्हणजे नवीन नूतन वर्ष, तुमका सगळ्यांका शुभेच्छा। खूप मजा येता गावात। आता इले नायकांच्या घराकडे हे बघा, आता यांची गुढीची तयारी चालू आहे। रमाकाकडनं जरा विचारूया म्हणजे काय कशा प्रकारे बांधतात काय, जरा रमाका सांग। गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाचा स्वागत, मराठी नवीन वर्षाचं स्वागत। तुमका सगळ्यांका नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आता हे आम्ही गुढी उभी करतो। आंब्याचं टाळ आणि कडुलिंबाचं पानं ह्या सगळा बांधून गुढी आता आम्ही सगळे उभी करतो। अरे बघा, गुढीसाठी खास हार हा चाफ्याचो गोंड्याचो, आणि एक आज मुंबईवर नाही गेले हे बघा, बघू शकतात काका। घोडीसाठी खास भावाने मुंबईवरून ही साडी पाठवलेली आहे घोडीसाठी। म्हणजे मुंबईकरांका पण किती ह्या कार्यक्रमाची काळजी असता बघा। न विसरता या कार्यक्रमाक जे जे वस्तू लागतील ते सगळे पाठवतात मुंबईकरी। ही नवीन साडीचं आता आम्ही उद्घाटन करतो, घोडी बांधतो। आता घोडी सगळी सजवलेली आहे, आता ती आम्ही उभी करतो। आता आम्ही गुढी उभी करतो। पहिली आमची गुढी खूप मोठी असायची, परंतु आता काठी मिळणच नाही, म्हणून ही आता काठी त्यातल्या त्यात एक शोधून काढलो आणि आता उभी करतो मंडपात। अशा प्रकारे गुढी आता उभारतो। वर गुढी जावतो बघा, आता ही गुढीची पूजा चालली आहे। हे बघा जोड्यान पूजा करतो। ज्ञानेश्वर ट्रॅव्हल्सचे मालक आलेले आहेत, व्हिडिओ शूटिंग चालू आहे। तो करतोय
मॅक्सिमम पूजा करतात. आणि या तुम्ही बघू शकता ढोल वाजवतात म्हणजे घोडीचा आनंद घेतात. म्हणजे कोकणात अशा प्रकारची परंपरा की आपली घरातली घोडी उभी झाली करून की ढोल वाजवण्यात येतो. ही गुडघ्याची काठी आहे आणि ती आता आम्ही सजवतो. ती बघा ही बघा. तर ही बघा आंब्याचं टाळ, फुला, चाफ्याची फुलं आणि कडुलिंब हो तांबी हो. आता गुढिया सजलेली आहे. तर आता गुढी आपली वर घेऊन जातो. तरी बघा तर त्रिंबकरांची गुढी आता उभी करतो. हे बघा आज निलेश त्रिंबकर मुंबईत नाही इले होत. आज मुंबईवर नाही इले होत. गुढीची तयारी करू. बघूया आता कशा प्रकारे करतो. तर हे बघा गंध उजळून घेतात आहोत पूजेसाठी लागणारा चाफ्याची फुलं, आबोली आणि बाकी इतर फुलं असतात. तर तुम्ही या बघू शकता पूजेसाठी सगळं लागणारं सामान सगळं ठेवलेलं असं बघा. आता खास मुंबईवर नाही येतात तर ते पूजा करतात. बघूया. छत्री अशासाठी ठेवली आहे कारण वारू लागतं ना. नाही तर तुम्ही म्हणशाल छत्री ठेवल्या नाही का. तर मित्रांनो आता मी जाते वाडीत. लव पेडणेकर आणि दिलीप पेडणेकर यांची गुढी उभारली आहे का बघूया. तर तुम्ही बघू शकता लव पेडणेकर आणि गौरव पेडणेकर यांचा घर आहे. चला आता त्यांची गुढी उभारली आहे का बघूया पुढे. तरी बघा पूजेसाठी लागणारी फुलं हे बघू शकता. हे विडो म्हणजे पानं आणि सुपारी ही चाफ्याची फुलं आहेत. ही आपली गुढी असा मी बघू शकता. आता ही पूजा करतात. हे बघा कोकणात ना अशा प्रकारे गुढी उभारली जाता आणि अशी पूजा केली जाता. तर मित्रांनो आम्ही आता नैवेद्यात पाणी सोडतो. हे बघा. तर तुमका ह्या गुढीपाडवा सुख समृद्धी आणि आनंदाचं लाभो याच मी गौरव खास पूजा करता बघू शकतास. तरी बघू शकतास. हे बघा तर यांची गुढी बघू शकतास. गौरव पेडणेकर यांची ही बघा. दिलीप पेडणेकर यांच्या घराकडे. तर बघा ते आता पूजा करतात. गुढी त्यांची बघू शकतास. हे बघा. तर कोकणातील कौलाच्या घरात ही गुढी आहे बघा. तर मित्रांनो आता आम्ही जातो बबन पेडणेकर यांच्या घराकडे. तर गुढी उभी करतात बघूया आता. तर हे बघा आता हे गुढी उभी करतात. बबन पेडणेकरांचं घर आहे. तरी बघा चाफ्याची फुलं आहेत, गोंडे आहेत आणि गुढीची काठी, आंब्याचं टाळ पण बांधलेलो आहे. कडुलिंबाचं पानो आणि ही गुढी बघू शकतात बबन पेडणेकरांची आहे. पण गुढीची पूजा चालू आहे. हे बघा ते मुंबईत असतात त्यामुळे लव काका करता. हे बघा यांची पण गुढी बघा. प्रमोद पांढरे यांच्या घराकडे. तर आता पूजा चालली आहे माझी. हे बघा बघू शकता.
नैवेद्य दाखवलो. प्रमोद पांजरे यांची गुढी बघू शकतास. तरी बघा पांजऱ्यांची गुढी आणि या कौलारू घर. गेलो आता आम्ही सुरेश पांजरे यांच्या घराकडे. हे बघा त्यांची पण पूजा झाली आहे. ती गुढी बघू शकतास. हे बघा आम्ही गेलो आता गणपत लाड रितेश लाड यांच्या घराकडे. तर यांची पण पूजा चालू आहे. हे बघू शकता. हे बघा गणपत लाड पूजा करतोच. हे बघा पूजेसाठी सगळं सामान. ह्या फक्त चूक तुमका कोकणातच बघू भेटला. म्हणजे गुढीची पूजा कशा प्रकारे केली जातात तुमका मी दाखवतो. ही बघा हळद कुंकू, अष्टगंध, परत नैवेद्य, निरंजन, चापू आणि खास कमळाचा हार यांच्या गुढीसाठी. हे बघा आणि गुढी बघा. तर ह्यांची पण गुढी खूप उंच आहे. हे बघा आता आपण इलो दीपक लाड यांच्या घराकडे आणि त्यांची पण गुढी बघू शकतास. हे बघा हे बघा उंच हा. मित्रांनो आज गुढीपाडवा असा आणि आपल्या कोकणी माणसाच्या जेवणात ह्याच खरा जेवणात पुरणपोळी होते. बघा हे बघा ही पुरणपोळी बनवता आणि ही बघा पीठ बीठ मळता. आता आम्ही इलो केतन पाटकरच्या घराकडे आणि त्यांची पण गुढी बघा. ही बघा हे बघा केतन पाटकर आपले सबस्क्रायबर आहेत. सचिन पाटकर, केतन पाटकर, त्यांका आठवण येत म्हणून मी आता गुढीचा व्हिडिओ केलं आहे. तर आता आम्ही इलो पुष्पक खोत यांच्या घराकडे आणि त्यांची गुढी बघू शकता. ही बघा तर ही असा म्हणजे आम्ही का खोतीन म्हणतो. तिका पहिले गुढीपाडव्याच्या आम्ही शुभेच्छा देतो. जेवण झाला? जेवण झाला काय? हो जेवण झालं. काय बनवलं? पुरणपोळी, भात, डाळ, भाजी. हा जेव घेऊ ना. हा आनंदान. गेलो संकेत पाटील यांच्या घराकडे आणि त्यांची पण पूजा वगैरे झाली आहे. बघा गुढी बघू शकतास. ते आता माटवा त्यामुळे आता मी तुमका बाहेर जाऊन दाखवतो. तरी बघा अशा प्रकारे गुढी उभारलेली असा. तर माझ्यासोबत असा दीप्ती आणि त्याचं पहिलंच पाडू असा. कसं वाटतं तुका? छान वाटतं. हां छान वाटतं. काय माझे मग मिस्टर तिकडे आहेत, त्यांना पण घ्या. त्यांना घेणारच. तर तुम्ही सांगा आता काय म्हणजे पाडव्याच्या शुभेच्छा वगैरे द्या लोकांना. पाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा. आपलं मराठी सण हा कसा वाटतं म्हणजे काय? छान वाटतंय. पहिला पाडवा आहे ना. तरी बघा मराठी आपलं सण हा काय वाटतं? छान वाटतं. आणि खास गुढीपाडव्यानिमित्त बघा यांनी गाडी घेतल्याने या म्हणजे आणि मन आमचं असं भरून म्हणजे कधीतरी एक राऊंड भेटा शकतं. ही बघा खास होंडाची गाडी या दीप्ती खास कामार जाऊसाठी घेतलेली आहे. ही बघा. तर आता आम्ही आता बबन खोत यांच्या घरी त्यांची पण ही गुढी उभारलेली हा. हे बघा बघू शकतास कशा प्रकारे आधी. हे बघा आर्यन खास पूजा करता. तर ही तुम्ही आर्यन धुळ्याची गुढी बघू शकता. ही बघा इथे उंच माटव असल्या कारणान
दाखव गावना नाही खालना. आर्यन धुळ्याच्या आता आम्ही बघलो गुढी. आता जातो आम्ही बाळगे आचरेकर यांच्या घरी. चला बघूया त्यांची गुढी कशी आहे. बाळगे आचरेकर यांच्या घराकडे गुढी बघू शकतात. तरी बघा, हे बघा आम्ही गेलो आता संजय धुळे यांच्या घरी. आणि आता गुढी बघू शकता त्यांची पण. हे बघा उंच आणि आंबोळा त्यामुळे दिसणार नाही. हे बघू शकता. हे बघा आंब्याच्या मध्ये तर तर हे बघा आता इलो प्रवीण धुळे यांच्या घराकडे. त्यांची पण मी गुढी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर बघू शकतास ही प्रवीण धुळे यांची घराकडची गुढी. हे बघा खास मुंबईवरनं येले होत. मित्रांनो मी आता जाते भाटीवर. बघूया तकडे कशा प्रकारे गुढी उभारली आहेत ते. पप्पी पेडणेकर आणि बाळू पेडणेकर यांच्या घरी. आणि तुम्ही आता त्यांची पूजा झाली आहे. त्यांची पण गुढी बघू शकतास कशा प्रकारे सजवली आहे ती. हे बघा जरा माटवा बाहेर जाऊन दाखवते. तर ही बघू शकतास. ही बघा कशा प्रकारे गुढी उंच जवळजवळ 60-70-80 फूट असतात. छपराच्या वर जाऊ का ही कोकणातली गुढी. तर आता इलो आम्ही दीपक पेडणेकर यांच्या घराकडे. त्यांची पण गुढी उभारलेली आहे. ही बघा हे पूजा झाली आहे. गुढी बघू शकतास. बबन पेडणेकर आणि संदेश पेडणेकर यांची पण गुढी उभारलेली आहे. ही पण बघा आता तुम्ही. ही बघा कशा प्रकारे आधी. हे बघा खूप उंच. तर आता इलो नरेंद्र पेडणेकर यांच्या घराकडे. आणि त्यांची पण गुढी उभारलेली आहे. बघू शकतास आपले सबस्क्रायबर होत. खास नाशिकवरनं व्हिडिओ बघतात आपले. हे बघा भाटियारी झाली आहेत. आता होय आम्ही अमरायांच्यात जातो. हे बघा बघूया त्यांची काय पूजा झाली आहे काय. तर आता आम्ही इलो आता अमरायांच्यात. बघूया त्यांची पण पूजा झाली आहे. त्यांची पण गुढी बघा. हे बघा सगळी पूजा झाली आहे. बघू शकतास. आता आम्ही जातो दिनेश पेडणेकर यांच्या घराकडे. बघूया त्यांची पण गुढी आहे. हे बघा कौलारू घर. आणि कोकणात अशा प्रकारे कशी गुढी करतात ते मी दाखवते. हे बघा कोकणातलं घर म्हणजे कौलारू आणि आजूबाजूचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. हे बघा माडबीड. तर आम्ही आता येलो दिनेश पेडणेकर यांच्या घराकडे. हे बघा तरी बघा गुढीची पूजा झाली आहे. बघू शकतास. तर अशा प्रकारे गुढी उभारलेली आहे. इलव शुभम पेडणेकर राजू पेडणेकर यांच्या घराकडे. आणि त्यांची पण मी आता तुमका व्हिडिओ दाखवतले गुढी कशा प्रकारे केल्याने. हो पेडणेकर झोपलास काय. अरे बघा गुढी बघा त्यांची पण. बघू शकतास कशा प्रकारे उभी केल्याने. तर मित्रांनो तुम्ही बघू शकतास गुढी गोपाळा स्पेशल भात डाळ अकडे पुरणपोळी श्रीखंड पुरी आणि वाटाण्याची भाजी
आज स्पेशल हा मी जेवतले तुम्ही जेव केव्हा. तर मित्रांनो तुमका आजच्या व्हिडिओत मी प्रत्येकाच्या घराकडे जाऊन गुढी कशा प्रकारे उभी केली जाता, पूजा कशा प्रकारे केली जाता, हे छोटंसं व्हिडिओ तुमका आज मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुमच्याकडे गुढी कशा प्रकारे साजरी केली जाता ह्या नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच जर नवनवीन व्हिडिओ बघूचे असतील तर कोकण कॅप्चर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.